जय जय रघुवीर समर्थ. आज आपण श्रीमद दासबोध निरूपण श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा आणि अर्थ तुम्हाला नक्की ऐकायला भेटतील. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा, समास दुसरा, भिक्षा निरूपण नाम. सुश्लोक लाघवामध्ये विठोबा अण्णांनी श्री समर्थांचे वर्णन करताना पुढील मौजेचा पण अति मार्मिक श्लोक सांगितला आहे. तो श्लोक असा की अकिंचन रेवण्योपी समर्थ पदवीगतः दासोपी यः किल स्वामीस साधू कोपी राजते. याचा अर्थ असा आहे, हा पुरुष भिक्षेकऱ्यांमध्ये श्रेष्ठ होता, तरीसुद्धा समर्थ पदवीला पोहोचला. तसेच दास असून सुद्धा हा स्वामी पद पावला. असा जो साधू रामदास, त्याची शोभा काय वर्णन करावी. अगदी आरंभी हे सांगितले पाहिजे की श्री समर्थांची भिक्षा म्हणजे भिकारीपण नव्हे, ती लाचारी किंवा दीनपण नव्हे. संतांना, विशेषतः श्री समर्थांना दैन्य बाळगणे मुळीच मान्य नाही. संपत्ती कमावण्याची ताकद असताना भगवंतासाठी किंवा आपल्या ध्येयासाठी स्वखुशीने दारिद्र्य पत्करणे यांचे नाव भिक्षा होय. दुसरे काही करून पोट भरता येत नाही म्हणून भिक्षापात्राचा अवलंब करणे अत्यंत लाजिरवाणे समजावे. अशा माणसास साधा प्रपंच साधत नाही, त्यास परमार्थ काय साधणार. श्री समर्थांनी पुरस्कार केलेल्या भिक्षेला 4 अंगे आहेत. पहिला म्हणजे खरा साधणी माणूस एकदा ध्यानधारणेमध्ये रमू लागला म्हणजे प्रपंचाकडेच काय, पण स्वतःच्या देहाकडे सुद्धा लक्ष देण्यास त्यास सवड उरत नाही. अशा अवस्थेमध्ये केवळ देहधारणेपुरते अन्न कोणापाशी मागण्यास शास्त्रकार परवानगी देत नाहीत. सर्व सत्संग परित्याग करून आत्मसाक्षात्काराच्या मागे लागलेल्या संन्याशाला भिक्षा मागण्याचा अधिकार असा प्राप्त होतो, जे आध्यात्मिक अंग होय. दुसरे, देहबुद्धीच्या माणसाला अखेर सर्वात मोठी काळजी असते ती स्वतःच्या देहाच्या भरणपोषणाची किंवा अन्नवस्त्राची. त्यासाठी सामान्य माणूस सर्वस्वी पैशाच्या अधीन असतो. पैसा असेल तर आपलं काय होईल आणि नसेल तर आपलं काय होईल ही कल्पना देखील त्याला सहन होत नाही. एक वेळ माणूस कामवासनेपासून दूर राहू शकतो. मान मिळाला नाही तर तो स्वस्थपणे जगतो, परंतु पैसा वाचून मी जगू शकेन का यावर त्याचा विश्वासच बसू शकत नाही. म्हणून भगवंत मला सांभाळतो याला पैशावरील श्रद्धा बरोबर मारक आहे. अर्थात भगवंतावर निष्ठा निर्माण होण्यास पैशावरील निष्ठा समूळ भंग पावली पाहिजे. भिक्षेने हवे ती गोष्ट घडून येते. भिक्षेचे हे वैराग्य अंग होय. तिसरे म्हणजे ज्या समाजामध्ये ज्ञानाच्या विविध शास्त्रांचा मनापासून जन्मभर अभ्यास करणारी माणसे असतात, तो समाज जिवंत असतो. अशा रीतीने अध्ययन व अध्यापन करणाऱ्या माणसाला इतर काही काम न करता आपल्या पोटापुरते अन्न समाजापाशी मागण्याचा अधिकार पोचतो. अशा माणसाला जो अन्नवस्त्र पुरवतो त्यालाच धन्यता वाटते. हे ज्ञानाचे अंग होय. चौथे, लोकसंग्रही पुरुष निस्वार्थीपणाने
आपले सर्वस्व समाजासाठी देतो, तेव्हा समाजाने त्याच्या खाण्यापिण्याची सोय करणे उचितच आहे. परंतु असे असून देखील तो भिक्षा मागतो, याचे कारण असे की भिक्षेमध्ये स्वातंत्र्य असते, स्वावलंबन असते, माणसाचा सुटसुटीतपणा टिकतो, केव्हाही कोठेही जाता येते, अगदी गरिबातील गरिबात त्यात मिसळता येते, नवीन माणसे पाहावयास मिळतात, नवीन अनुभव घेता येतात, एकंदरीत माणूस चतुरस्त्र बनतो. अर्थात कालमानाप्रमाणे भिक्षेचे स्वरूप, पद्धती आणि प्रमाण बदलतात. पहिल्या प्रथम भिक्षेचा महिमा सांगतात. मोठमोठे ज्ञानी पुरुष भिक्षा मागतात असे प्रत्यक्ष आढळते. ब्राह्मणाच्या जीवन पद्धतीचे प्रधान लक्षण असे की त्याने भिक्षा मागितली पाहिजे. ओम भवती भिक्षाम देही या ब्रीदाचे रक्षण केले पाहिजे. जो माणूस, विशेषतः साधक, भिक्षा मागून पोट भरतो तो निराहारीच समजला जातो. त्याने भिक्षा मागून पोट भरल्यामुळे कोणाकडून फुकट दान घेतल्याचा दोष त्यास लागत नाही. सज्जन आणि दुर्जन दोन्ही तऱ्हेचे लोक जेथे राहतात अशा वस्तीमध्ये कोरडी भिक्षा मागून जो पोट भरतो तो रोज अमृतांचे सेवन करतो असे म्हणावे. भिक्षा मागून पोट भरणारा माणूस मिताहारी असतो. भिक्षा घेणे म्हणजे दान स्वीकारणे नव्हे. भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत किंवा दुर्जन असोत, पण त्यांनी घातलेल्या भिक्षेने पोट भरणे म्हणजे रोज सोमपान करण्याचे पुण्य होय. भिक्षा मागण्याचा महिमा असा आहे. भगवंताला भिक्षा पसंत आहे. श्री शंकराचा थोरपणा केवढा मोठा आहे, पण तो देखील भिक्षा मागतो. दत्त, गोरखनाथ इत्यादी सिद्धपुरुषसुद्धा लोकांमध्ये भिक्षा मागतात. भिक्षा मागण्यामध्ये निस्पृहता प्रगट होते. यानंतर भिक्षेचे फायदे, भिक्षेचे परिणाम आणि भिक्षेची पद्धती सांगतात. जो माणूस वार लावून जेवतो किंवा पोट भरतो तो पराधीन बनतो. त्याचप्रमाणे जो एखाद्या माणसाच्या घरी रोज जेवतो त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते. रोजची भिक्षा न करता 8 दिवसांची भिक्षा पद्धत ठेवली तर तेही बरोबर नाही, ते कंटाळवाणे होते. रोज भिक्षा मागितल्याने जी नित्य नूतनता, रोजचा नवीनपणा असतो तो चटदिशी नाहीसा होतो. रोज नव्या नव्या ठिकाणी भिक्षेसाठी हिंडावे, सपाटून प्रवास पर्यटन करावे. असे केले तर भिक्षा मागण्याचे खरे कौतुक आहे. सदैव भिक्षा मागून पोट भरण्याची ज्याला सवय आहे त्याला कोणताही प्रांत, परदेश असा वाटत नाही. जिकडे तिकडे भुवनत्रयामध्ये स्वदेशच आहे असे त्यास वाटते. भिक्षा मागण्यास कुरकुर करू नये. भिक्षा मागताना लाजू नये. भिक्षा मागताना थकून जाऊ नये. भिक्षेच्या निमित्ताने सारखे फिरत राहावे. एखादा माणूस भिक्षा मागतो पण चमत्कार करतो असे ऐकल्यावर लहान मोठी माणसे आश्चर्यचकित होतात. तसेच तो भगवंताची कीर्ती निरंतर गातो. हे पाहून सर्वांना कौतुक वाटते. भिक्षेचे अनेकांगी महत्त्व सांगतात. भिक्षा म्हणजे कामधेनूच होय. ती सदैव हवे ते फळ देणारी असल्याने काही सामान्य नव्हे. भिक्षा ज्याला मान्य नाही असा यती किंवा वैरागी भाग्यहीन समजावा. भिक्षेमुळे नव्या ओळखी होतात. भिक्षेने चुकीच्या कल्पना नाहीशा होतात. भिक्षा दिसायला अगदी मामूली दिसते, पण ती सर्वांना ती मान्य आहे यात शंका नाही. भिक्षा मागणारा माणूस निर्भय स्थितीत असतो.
भिक्षा मागण्याने महंतपणा प्रगट होतो. स्वातंत्र्य आणि भगवंताची प्राप्ती हे 2 गुण भिक्षा मागणाऱ्यास प्राप्त होतात. भिक्षेला कधी असला अडथळा येत नाही. भिक्षेवर पोट भरणारा सदैव मोकळा असतो. भिक्षेच्या योगाने सगळा काळ सार्थकी लावता येतो. भिक्षा म्हणजे अमृतवल्ली आहे. जिकडे तिकडे ती फळाफुलांनी बहरलेली असते. एखाद्यावर जेव्हा अवदशा गुजरते त्यावेळी लाज सोडून भिक्षा मागणाऱ्यास ती मोठी फलदायिनी होते. पृथ्वीवर अनेक देश आहेत. त्या देशांमधून पर्यटन करताना उपाशी मरण्याची पाळी येत नाही. भिक्षा मागणारा माणूस कुठल्याही ठिकाणी लोकांना जड होत नाही. गुरे पाळणे, व्यापार करणे, शेती करणे या व्यवसायाहून भिक्षेची प्रतिष्ठा, सामाजिक स्थान अधिक आहे. म्हणून महंताने आपली झोळी कधीही बाजूला करू नये. भिक्षेसारखे वैराग्य नाही. वैराग्यासारखे भाग्य नाही. ज्या माणसापाशी वैराग्य नाही तो माणूस आकुंचित व अभागी समजावा. अखेर भिक्षा कशी मागावी ते सांगतात. कोणाच्या दारापुढे उभे राहून काही भिक्षा मिळेल का असे मोठ्याने म्हणावे. पुष्कळ भिक्षा घालायला आणली तर फक्त मूठभर घ्यावी. भिक्षा मागणाऱ्याने अल्पसंतोषी असावे. मोठ्या प्रसन्नतेने भिक्षा मागावी. निस्पृहतेची लक्षणे अशी आहेत. दुसऱ्यांशी बोलताना किंवा संभाषण करताना अगदी गोड मृदू शब्द वापरावे. ऐकणाऱ्यास अतिशय आनंद होईल असा आपला वागीलवास असावा. भिक्षेची स्थिती ही अशी असते. मी थोडक्यात यथामती सांगितली. पुढे येणाऱ्या आपत्कालापासून भिक्षा माणसाला वाचवते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भिक्षा निरूपणनाम समास दुसरा संपूर्णम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.